आज आणि उद्या सुट्ट्या, कारण की आमचं हे जो होळीचा सण असतात तो 8 दिवसांचा असतात. तर ना पप्पा या बांधतात ते का पेंडूक असं म्हणतात, भाताचा पेंडूक. अजून घाल कवडी. कवळी अडू केसऱ्याने बघून चाल. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असं तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आता मी या पायऱ्याच्या वाट्या किल्ल्याला असं आहे. तर आज आपण बघतलो आपल्या जा आपण पारडा केला दिसर जातलो. बघूया कलिंगणाची रोपा कितकीशी येली आहेत, ती काय ती मेली आहेत, परत कलिंगणा लागली आहेत का नाही ती तर आपण बघू. जाण्यात असं त्या बामात धरले, त्याच्यामुळे भात कापलेला जा असा त्या कडक उन्हान व्यवस्थित सुकलेला हा तर खळवटणी पण त्याची असतली. तर बघूया त्या पायऱ्यात जाऊन काय काम येतं. आता त्यासोबत आपण आता पहिल्यांदा आपण परड्याकडे जाऊन बघूया काय दशा झाली ती परड्याशी. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर मंडळी, पायऱ्यात पोचते मी आणि सगळ्यांचीच खळवटणी चालू असा. आज सकाळीच पप्पा येल्यात खळवटलाय, तर तडे काकी बाबांची सुद्धा खळवटतात. आमची मम्मी ज्योतिबाईची वापरी कापल्या ना तर त्याच्यातले भात खळवटता. बामटीमुळे खूप म्हणजे खूप गरम होता. तर आपण आधी वायस पहिल्यांदा खळवटूक लागाया, त्याच्यानंतर मग हे शिपाचा पण असताना. तर नंतर जाऊन आपण परड्यात बघूया परडा किती असं झाला. आता सध्या भाजी तर जास्त नाही, उलागलो असतो बाजार, पण कलिंगण आता बघण्यासारखी झाली असतली. तर मी या पण बरेच दिवस झाले जाऊ का ना, त्याच्यामुळे मी खूप म्हणजे खूप एक्सायटेड असे बघण्यासाठी की कलिंगणा झाली आहेत का नाही. ती मम्मीने तर मला सांगायला की मी तो का सांगायचं येत नाही, स्वतः जाऊन बघ. तर तुम्ही आणि मी एकदम आता बघूया. चला मग. तर हे वापरले होते हे सगळे कापून झालेले असं. तर मम्मीने ह्या आपल्यातला खळवटूक घेतलाय. तर ह्या आपल्यातला खळवटूचा आता मम्मी खळवटल्या लवकर येलेला. आज पप्पांका पण आज आणि उद्या सुट्ट्या, कारण की आमचं हे जो होळीचा सण असतात तो 8 दिवसांचा असतात. तर आज आमची सरती रात असा, उद्या समाप्ती असतली. उद्या सगळ्यांच्या दाराशी खेळे वगैरे येतात. आज राधा इल्लेली, पप्पा येतात तडसून. सुकला ना भात आता व्यवस्थित. तर अशा प्रकारे खळवटणी असता. मग हे भात मारणी ना, तर पप्पाडे पेंड का म्हणतात. आणि वायस निमरात काम केल्याने काय तांबडे भडक जातात सवय नसल्यामुळे. माझ्या रवात बारीक पेंडूक बांधा. सोयीचं तर ना पप्पा या बांधतात ते का पेंडूक असं म्हणतात, भाताचा पेंडूक. अजून घाल कवडी. कवळी अडू केसऱ्याने बघून चाल. सर मागे पाणी अडायला होतं, त्याच्यामुळे आतापर्यंत पाणी आहे बघू शकता तुम्ही. सरता बंद केलेला पार्टिशन घालून, त्याच्यामुळे आता उन्हाळ्यापर्यंत असं पाणी नव्हतं. बामट झाली हा. तर ह्या आपल्यातला झाला आमचा. आता मम्मीने ह्या इतक्या असं ना ह्या खळवटून माझ्याकडे दिल्यान काय. मग ह्या आपल्यातला सपला, मग आमका पुढच्या समोरच्या आपल्याला खळवटून हरत होता. मी आपण एक पेंडूक पाना हरताय बारीक सरवलेला भाताचा. बाकीचा मग तडसला खळवटूक आहे. ह्या पण कसला सोरट्याच होता का? हो काय, चलता. तर भाताचे जे पेंडके असतात ते आम्ही ह्या आपल्यात टाकतो. त्या दिवशी इसर मारलेला मी इसर ठेवतात. पाऊस वगैरे आहेत, कारण की पावसाची सगळी लक्षणं दिसतात, त्याच्यामुळे पटपट बाकीचा असा तर आम्ही खळवटून घेतो. तर मंडळी, आता आपण खळवटून झाल्यानंतर भेटूया. तर आता तिसराचा सगळा खळवटून
आम्ही आता भातची सर मारल्याने आता वापरलेच जातो. जी सर आम्ही पेंडका सगळी टाकतो. मग ती सर आता बारदान बिरदान सगळं ठेवून मग आम्ही परड्याकडे जातलो. बघूया आता परड्यात जाऊन. आणि डोऱ्याचं पण पाणी असं काय नाही तर आपण माहीत नाही. बघू ह्या डोऱ्याचं कितक्या पाणी असं आता चलता मम्मी समोरनं. सूर्य उगावलं तडे, उगावलं नाही मावळलं तडे. ऑलमोस्ट सगळ्यांचा कापून झालेला. बाबांची फक्त ती अर्धी वापली असा. बाकी सगळ्यांची जी कापणी होती ती संपलेली. पाऊस येण्याची शक्यता त्याच्यामुळे ना ह्या भात आम्ही सेफ राहावं का म्हणजे भाताची नाशाडी जातं का म्हणजे त्यासाठी ताडपत्री वगैरे घालून असं सगळं आता झाकून ठेवतलं. म्हणजे कसं जरी दव पाऊस पडलं तरी आता खराब व्हायचं नाही. थोडा तरी भाताचं संरक्षण होतं त्याला. हे व्यापच असं सगळे वामड झाल्यामुळे तर मम्मीने ढाकतडसून ताडपत्री घालतले. जो सरलो असा भात मारल्यानंतर जो गावता तो सरलो. गुणोठ आहे योग वासोठ आहे योग पप्पा. काजी हे अजून पिकाक नाहीत तरी गावतले विषेक तरी. तर मंडळी आता ही ना ह्या भात वगैरे मारून झाला तरी कालावधी तर जास्तीत जास्त 8 ते 9 दिवसांचा असतो ना. मग लगेचच कवळा बी जाळूक आहे ना मम्मी. कवळा बी जाळूक आहे म्हणजे पुढची तयारी म्हणजे पावसाळ्या शेतीची तयारी ती सरता लगेच परत उन्हाळ्या शेतीची म्हणजे दिवस पटपट सरत राहतील. पण आपल्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांका काय आराम नसतो. कंटिन्यू महिन्यान सगळं चालूच असतं एक काम. तर आता आपण परड्याकडे जाण्यासाठी इलो. तर मंडळी सगळ्यात आधी आपण खालच्या ओपलेसून दिलो. डोऱ्याचं पाणी मला तुमका दाखवते. 12 महिने एका झरो असल्यामुळे ना पाणी थोडं असतं. म्हणजे आम्ही हिसर जा काय परडा करतो ना आता शेवटपर्यंत पुरवणा जगा तर पाणी राहतात. नेहमीच्या वर्षी असं होतं. आता बघू शकते पाणी इतके पहिला सगळा भरलेला होता. पण ह्या पाणी कमी जाऊचं नाही. आमचा जेव्हा परडा सगळा संपला ना तेव्हा पाणी व्हायचं असं होतं. तर चला मग आता परड्याकडे जाऊया. म्हणजे लाल भाजी जी होती ती पिकलेली असा. चिटके पण मस्त धरल्यात. ही ऊला तर कलिंगणा दाखवते तुमका. आणि वेली मस्त बाहेर पडलेल्या असतात. त्याच्यात एक छोटा कलिंगण पण लागला. बघतालास काय. चला तुमका दाखवते. तर हे वेली बाहेर पडत इलेल्या असतात. आणि ते काय छोटंसं कलिंगण लागलेला पण हे पण आता वेल पसारता. त्या साईडची पण ती पसारता. त्याच्यातली एकच पसारलेली तर मंडळी हे बघा तुमका एक फुला दिसतात. ते कशी कलिंगण आहेत ह्या बघा. ह्या पण धरता बारीक. तर ही ऊल असा जे का कांद्याचा पीक आहे त्याला मुळा कांदो धरलो जाता. आणि लाल भाजी आता पिकलेली आहे. ते कशी फुला येऊक लागलेली आहेत. हे चिटके अधडे म्हणजेच गवार बघा. चला तर मंडळी शिपान झाला आणि परडा पण बघून झाला. आता कलिंगड याक लागला हा बघूया किती दिवसांनी त्याची वाढ होता ती. आणि आज आमची सरती राहतात त्याच्यामुळे आज आमच्याकडे सुक्या पातळ असताना भेटते आपण चिकनाची रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय. वरती वा. तर मंडळी आत्ताच घराकडे येलो. चला आता चिकनाच्या तयारीक लागा ह्या. काकीन आमच्या केल्या सुद्धा नाही गे दुपार. तर मंडळी मी चिकन सांगण्यासाठी पंक्यांकडे जात आहे. आज प्रत्येकाच्या घरात चिकन सागोती असता. एकामेकाक केली जाता.
आसरतीरात असल्यामुळे. तर बघूया, म्हणजे सगळ्या वाटातल्या पोरींचं प्लॅन असा की रंगपंचमी खेळायचं असो. तर बघूया आता आमचे भाऊबंद जमतात आणि कधी रंगपंचमी खेळतात ती काय फिक्स नाही. हा खेळ तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचताला. आता मी जाऊन चिकन घेऊन येत आहे. कांदा चिरूक घेतलाय. वडे पण आहेत काय मम्मी? तर आमच्याकडे आज पुरी असत, म्हणजेच वडे आणि चिकन. आता आमची चिकनची तयारी चालू आहे. 1 किलो चिकन आणलेला. ही सगळी तयारी चिकनची. ह्याच्यात पेस्ट वहिनी आणि तर सगळ्यांकडे चिकन आहे. मॅकन आणि तुमच्याकडे काय आ? सरा काय करण्याला? तर कांदा भाजलेलो हा. मम्मी आला लसूणची पेस्ट करूनच घेऊन येली हा. तरी कांदा आणि टमॅटोची पेस्ट मम्मीने केला ना ती घालता. तर चिकन आमचं शिजाने तोपर्यंत त्याला वड्यांची तयारी करू या. वा मस्त वासला बरेच दिवसांनी चिकन. तडे चिकन शिजत असा तोपर्यंत आपण बघूया तडे होळीकडे जाऊन डीजे वगैरे हाडलाय का रंगपंचमी वगैरे खेळतात काय. तर चला मग. तरी सर साऊंड सिस्टीमची सोय केलेली आहे. ती आमच्याकडे होळी आहे आणि हडे ही सगळी रंगपंचमी खेळतात. गौरंग हडे बघ गौरंग वगैरे रंगलो हा. तर साऊंड सिस्टीम थोड्या वेळासाठी बंद झालेली आता चालू झालेली आहे आणि सगळीजण रंगपंचमी खेळतात. गाणी तर लागा दे. तर मंडळी मस्तपैकी एन्जॉय करून नाचा दिलं. मंडळी भारी वाटलं. नाचल्यानंतर एक फ्रस्ट्रेशन जाता सगळी म्हणजे खूप चांगला वाटला. पप्पा तुम्ही राहताय बघला का ना नाचवत होती. तर मंडळी रस्सो चिकन वडे ह्या सुक्या कांदो आणि भात मस्तपैकी जेवण घेत आहे. आता आपण जाऊया खाली होळीकडे बघूया. त्याच्यानंतर उद्या बसलो रोमाट नाही वर्षातलं एकदा आता पुढच्या वर्षी डायरेक्ट. तर चला मग तुमका तरी चॉप मैरा हडे बघ हॅपी बर्थडे. तर लिंगोतडे फौजदारवाडी सगळी मिळा आणि सर आता आजचा शेवटचा रोमाट असतात आता ही सर मिळता. त्याच्यानंतर सगळे आवाट घेत देवळाकडे जातात.
खाली थोड्या दिवसाचाच आनंद असता एन्जॉय करून घेऊ कळो. तर आता जेवण घेते तर म्हणताय उद्या आपणाक जाऊचा असा हुड्याक कुणकेरी. तर तुमका सगळ्यांना माहीत असताना कुणकेरचं हुडो उत्सव कितको फेमस असतो म्हणजे बघण्यासारखे असता. तर आपण जातलो तर नक्की. तर उद्याचा व्हिडिओ तो असतला. तर म्हणजे चॅनलवर जर कोण आपल्या नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर म्हणजे लवकरच भेटा एका नवीन दिवसाच्या सुरुवातीत एक नवीन व्हिडिओ करतो. पर्यंत एन्जॉय करा. हॅप्पी होली.